नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. तर मी आज तुम्हाला रोजच्या वापरातले साध्या भूतकाळातले वाक्य सांगणारे, म्हणजे तुमची अजून प्रॅक्टिससाठी, हे रिव्हिजनसाठी असणारे खूप सारे वाक्य. म्हणजे त्या विधानांमध्ये पण विविध प्रकारची विधानं मी घेणार आहे. जसं की हे मी जे इथे लिहिली ते एकदम साधी विधान आहेत. आता कुठल्या वाक्यांच्या प्रकारात सुद्धा नकारार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य, विधानार्थी वाक्य, परत आज्ञार्थी वाक्य असे खूप सारे वाक्यांचे प्रकार असतात. तर जसा जसा काळातले प्रकार मी तुम्हाला शिकवेल त्यामध्ये पुन्हा हे सगळे संपूर्ण टाईप्स मी तुम्हाला शिकवणार. प्रश्नार्थक कसे विचारायचे, किंवा प्रश्नार्थक मध्ये सुद्धा दोन टाईपचे असतात. जसं की आपण एखाद्या वेळी तू जेवण केलं का, हे झालं तो हो किंवा नाही मध्ये उत्तर देणार. पण अजून एक प्रश्नार्थक टाईप म्हणजे आपण काय, कुठे नाही, तू कुठे आहेस, तू काय खाल्लं, हा एक प्रश्नार्थकचा वेगळा टाईप आहे. तर ते सुद्धा मी तेलुगूमध्ये तुम्हाला सांगणार आहे की ते कसे बोलले जातात. तर आपण हे सगळे ट्रान्सलेट करू तेलुगूमध्ये. आता तुम्हाला आलेच असतील की कसं. आता हेच तुम्ही आधी मी पहिल्या सोपी घेते, तुम्हालाच एकदम सांगता येईल की याचं काय येईल. चला, ती शाळेत गेली. ती शाळेत गेली, तिला आपण म्हणतो आमे. आमे शाळेत, स्कूल की. आता इकडे शाळेला स्कूलच म्हणतात. आता खूपच पुस्तकी भाषेत तुम्हाला ऐकायचं असेल तर पाठशाला पण म्हणतात इकडं. पण ते बोली भाषेत पूर्ण तेलंगणा स्कूलच म्हणतात. किती गावंढळ लोक असू दे, इकडे स्कूलच म्हणतात. ती शाळेत गेली, आम्ही स्कूल की. आता इथं सांगायचंय काय येणार. गेली, पण ती आहे, ती असल्यानंतर शेवटी इंदी लागतं म्हणून वेल्लिंदी. ओके. त्यानंतर मी तुला फोन केला. मी नेनू तुला. तुला आता काय असतं, नीकू. नेनू नीकू फोनला फोनच फोन చేశాను. इथं नू का आलं, कारण की नेनू आपल्याबद्दल बोलतोय आपण, स्वतःबद्दल. तुझ्याबद्दल तू फोन केला म्हणजे चेसा हू आलं असतं. मी सकाळी घरी जेवण केलं. पुन्हा मी आहे ना म्हणून नेनू सकाळीला పొద్దున్న घरी इंట్లో जेवणला भोजनम केलं. मी आहे ना म्हणून చేశాను. पुन्हा इथं नु आहे म्हणून नु. నేను పొద్దున్న इथं నేను పొద్దున ఇంట్లో భోజనం చేశాను. ती काल वेळेवर शाळेत गेली. आता याचं काय येणार, ती काल वेळेवर शाळेत गेली. आता तिला म्हणणार आम्ही. कालला निन्ना. आम्ही निन्ना वेळेवर. वेळेवरला म्हणतात समय यानी की. पुन्हा शाळेत गेलीला इथं लिहिलंच आहे आपण स्कूल की. इथं येईन ती गेली म्हणून पुन्हा वेल्लिंदी. आता पुढचं उदाहरण, पुढचं वाक्य. तो संध्याकाळी अचानक घरी आला. तोला आपण म्हणतो अतनू. अतनू संध्याकाळी, सायंत्रम अचानकला अकस्मात तुगा. हे तेलुगू मधलं त्याचं ट्रान्सलेशन आहे. घरी आला इंटिकी. आता तो आहे म्हणून काय येणार, तोला नेहमी शेवटी लावायचं आडू म्हणून वच्चाडू. तो घरी आला इंटिकी वच्चाडू. अकस्मा तुगा. आता आपण इथं प्रश्नार्थक वाक्य घेणार आहे, म्हणजे ज्याचं उत्तर आपण हो नाही असं देतो ते. आता पहिला आहे, खूप सोपा आहे पहिला, त्यामुळे मी तो ट्रान्सलेट तुम्हीच करून घ्या. तू जेवण केलं का. तू जेवण केलं का.
आता इथं जसं की आपल्या मराठीत खूप साऱ्या टाईपने आपण जेवलास का विचारतो. जेवलास का, जेवण केलं का, जेवण झालं का, असे 2-3 टाईपचे प्रश्न आहेत जे एकच संदर्भासहित आपण वापरत असतो. तर इथलं जे आहे तेलंगणामधलं तर एकच आहे, खाल्लं का. तिन्नवा म्हणजे खाल्लं का विचारतात ते. तुझं जेवण झालं का, जेवण केलं का, नाही. पण स्टँडर्डली आपल्याला जर लिहायचं असेल तू जेवण केलं का, तर भोजनम म्हणून आपण लिहू शकतो. अदरवाईज ते खाल्लं काच विचारतात. तुला काय म्हणणार आपण, नुव्वू भोजनम केसावा. आता का आपण जेव्हा आपल्या मराठीत काय विचारतात ह्या प्रश्नार्थक शेवटी आपण लावतो, वाक्याच्या शेवटी आपण लावतो का. तसं त्यांच्याकडे तेलुगू भाषेत लावतात शेवटी आ. म्हणजे जो पण क्रियापद असेल त्याच्या शेवटी लावायचं आ. तू जेवण केलं का, नुव्वू भोजनम केसावा किंवा तिन्नवा, म्हणजे आ लावलंय तुम्ही क्रियापदाच्या शेवटी. तो काल आला का, तोला काय म्हणणार आता, अतनु काल. पुन्हा कालला निन्ना, अतनु निन्ना आला का. वच्चाडा. आता वच्चाडा का आलं, वच्चाडू केव्हा येतं, जेव्हा फक्त साधं विधान असतं. हे तर आपलं प्रश्नार्थक आहे ना, शेवटी आस लावा लागणार आपल्याला, आणि तो असल्यामुळं आडू आडा. तिने मला फोन केला का, आमे मला नाकू फोन केला का. काय येणार इथं आता, जेसिंदा. जेसिंदी इंदी लावतो ना आपण साधं विधान असलं की. जर फिमेल कॅरेक्टर असेल तर त्याला आपण इंदी लावतो, पण इथं तर प्रश्न आहे म्हणून इंदा, जेसिंदा असं. आता पुढचा, त्यांनी माझ्याबद्दल विचारलं का. त्यांनीला वालू. त्यांनी म्हणजे खूप साऱ्या लोकांना असं संबोधित आहे ते. त्यांनी माझ्याबद्दल, बद्दलला किंवा माझ्या विषयीला आपण काय म्हणतो, गुरींची. आता माझ्याबद्दल म्हणून ना गुरींची, ना गुरींची विचारलं का, अडिग्यारा. हे सगळे क्रिया शब्द माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील, आधी व्हिडिओ बनवले, तर क्रिया शब्दाला कन्फ्युज होऊ नका. वल्लू ना गुरींची अडिग्यारा. रा का लावलं इथं, कारण की वाल्लू, वाल्लूचं आपण आदरातिरिक्त काय म्हणतो, मीरू, म्हणून ते अडिग्यारा असं विचारलेले. समजा इथं असं असतं की एवढंच विधान असतं, त्यांनी माझ्याबद्दल विचारलं, तर काय वल्लू नागुरींची अडिग्यारू. हे रा का लावले आपण, कारण की आपण प्रश्न विचारतोय म्हणून आजची मात्रा. सिंपल विधान असेल तर अडिग्यारू. तिने जर असेल तर अडिगिंदी. त्याने जर असेल तर तो, किंवा तो माझ्याबद्दल विचारलं का, तर अडिग्याडू. तोला आपण आडू लावतो. तर असं सिंपल आहे. सगळं काही क्रिया शब्द व्यवस्थित लक्षात ठेवले तर ज्याला प्रत्यय लावणं अगदी सोपे, ते मी शिकवतेच आहे. तो सकाळी ऑफिसला आला का. पुन्हा तो म्हणजे अतनु. सकाळीला आपण काय म्हणतो, पोद्दुना. ऑफिस की, ऑफिसला म्हणजे ऑफिस की म्हणतात इकडे. ऑफिस की वच्चाडा. अतनु पोद्दुना ऑफिस की वच्चाडा झाला. वच्चाडू केव्हा येतं, साधं विधान असेल तर. तिने काल मला पुन्हा फोन केला का. तिनेला आपण म्हणतो आमे. काल म्हणजे पुन्हा निन्ना. आता हे काय तुम्हाला आलंच असेल इतकं शिकवल्यानंतर. मला म्हणजे नाकू, आमे निन्ना नाकू. पुन्हा ला म्हणतात इकडं मल्ली. मल्ली फोन केसिंदा, कारण की तिच्याबद्दल बोलतोय आपण म्हणून इंदा. आम्ही निन्ना नाकू मल्ली फोन केसिंदा. हे झाले प्रश्नार्थक. आता दुसरे प्रश्नार्थक वाक्य मी लिहिलेले, चला त्याला ट्रान्सलेट करू. तर तू कुठे गेलास, हे अगदी सोपं आहे. छोटस घेतलंय पहिल्या. तू कुठे गेलास, नुव्वू. नुव्वू ఎక్కడికి, నువ్వు ఎక్కడికి
వెళ్ళావు, कारण की इथं నువ్వు आहे म्हणून शेवटी इथं लावणार वो. నువ్వు ఎక్కడికి వెళ్ళావు? तू कुठे गेलास? तू कुठे आहे? पुन्हा నువ్వు ఎక్కడ, నువ్వు ఎక్కడ ఉన్నావు? पुन्हा इथं वो. तुम्ही कुठे आहात? मग మీరు ఎక్కడ उన్నారు? सगळं क्रियापदाच्या प्रत्ययावर. तिने काय केलं? आमे एम ई किंवा एम, त्याचा अपभ्रंश एम. आमे एम చేసింది. आम्ही एम చేసింది. तिने काय केलं? पुन्हा इथं ती आहे म्हणून शेवटी इंदी. तू काल शाळेत का गेला होतास? तू నువ్వు काल నిన్న स्कूलकी. आता का म्हणजे भायला आपण म्हणतो ఎందుకు. ఎందుకు का गेला होतास? हा, నువ్వు నిన్న స్కూల్కి ఎందుకు వెళ్ళావు? का गेलास? वू, परत इथं वू आहे. ती काल कोठे काम करत होती? आमे निन्ना कोठे ఇక్కడ పని. ఆమె నిన్న ఎక్కడ పని చేసింది? कारण की तिच्याबद्दल बोलतोय म्हणून शेवटी इंदी. तो खरं का सांगत होता? तो अतनु खरं म्हणजे निजम. खरंला शब्द आहे निजम. का ఎందుకు ఎందుకు అతను నిజం ఎందుకు చెప్తున్నాడు? शेवटी लावायचं आडू. अतनु निजम ఎందుకు చెప్తున్నాడు? आता तो खरं का सांगत होता, किंवा जर तुम्हाला असं म्हणायचं तो खरं का बोलत होता, तर మాట్లాడుతున్నాడు. ती काल मला भेटायला आली का? आमे నిన్న నాకు भेटायला, भेटणे म्हणजे कलवडम, भेटायला कलवडाనికి आली का? वचिंदा प्रश्न आहे ना, वचिंदा. तर हे वाला तुम्हाला आलंच असणार आहे. ते काय मी इथं लिहित नाहीये, जागा पण नाहीये, तर सिंपल आहे. अशाच प्रकारचं हे पण आहे, फक्त भेटणे हा क्रियाशब्द त्यात नवीन आहे. तर हे झाले आपले दुसऱ्या प्रश्नार्थक टाईपचे काही रोजच्या वापरातील वाक्य. चला आता घेऊयात काही नकारार्थी वाक्य. अगदी सोपे. मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले, शेवटी फक्त लावायचे क्रियापदाच्या शेवटी लेदू. मी गेलो नाही, सगळ्यात सोपं. నేను వెళ్ళలేదు. फक्त क्रियापदाच्या शेवटी लावायचे लेदू. तो माझ्याशी बोलला नाही. तो पुन्हा अतनु. आता माझ्याशीला काय म्हणतात? माझ्यासोबत, माझ्याशी, याला आपण म्हणतो नातो. अतनु नातो. हे मीच तुम्हाला आधी व्हिडिओमध्ये सगळे सांगितलेले आहेत, तर ते व्हिडिओ बघा. अतनु नातो. इथं చెప్పలేదు नाही येणार, कारण की बोलला. अतनु नातो మాట్లాడలేదు. बोलला नाही. जेव्हा सांगणे येतं तेव्हा చెప్పలేదు. तिने आज पण काम केलं नाही. तिने आमे आज पण, ఈ రోజు आज पणला आपण म्हणतो కూడా. ఈ రోజు కూడా काम पनी केलं नाही. केलं नाहीला చేయలేదు. तर नकारार्थी वाक्यात काही नसतं, करता कोणी असू द्या, शेवटी फक्त लावायचे लेदू. हे अगदी सोपं आहे. मी आज बाजारात गेलो नाही. నేను ఈరోజు మార్కెట్కి
किंवा बाजार की पण म्हणू शकता तुम्ही, पण जनरली इकडे वापरतात बोली भाषेत मार्केट म्हणून. నేను ఈ రోజు మార్కెట్కి వెళ్ళలేదు. सोप्प अगदी. त्याने मला खरं सांगितलं नाही. त्याने अतनु मला नाकू खरंला मी आता सांगितलं काय निजम. अतनु नाकू निजम చెప్పలేదు. इथं सांगणे आहे ना म्हणून చెప్పలేదు सांगितलंच नाही. अतनु नाकू निजम చెప్పలేదు. शेवटचं तिने वेळेवर काम पूर्ण केले नाही. तिने आमे वेळेवर हा शब्द देखील मी आधीच घेतलाय. समय यानी की आमे समय यानी की कामला आपण म्हणतो पणी. पूर्णचा शब्द सुद्धा मी आताच सांगितला. पूर्ती केले नाही. చేయలేదు तेच नाहीये, शेवटी फक्त लेदू लावायचं. आम्ही समय यानी की पणी पूर्ती చేయలేదు. तिने वेळेवर काम पूर्ण केले नाही. तर साधा भूतकाळ म्हणजे सिंपल पास्ट टेन्स मराठीमधून तेलुगू पूर्ण मी तुम्हाला वाक्य पण व्यवस्थित घेतले आणि त्याचं काय काय प्रत्यय लागतात, काय सूत्र असतं, कसं ध्यानात ठेवायचं सगळं सांगितलंय. व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा. धन्यवाद.